योऽन्तः प्रविश्य मवाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझ सद्गुरु रामदासा। परब्रह्मिचा बोध प्रत्यक्षदावी जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी अति मूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा। तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामिञ्चरात् पार्थ मय्या वेशितचेतसाम्। हे पार्था, अरे अर्जुना, तेषां मयी आवेशितचेतसाम्, ज्यांनी आपलं चित्त माझ्या ठिकाणी एक केलेलं आहे, आविष्ट केलेलं आहे, प्रवेशित केलेलं आहे, त्यांचा अहम मृत्युसंसार सागरात समुद्धरता नचिरात भवामी, त्यांचा या मृत्युसंसार सागरातून उद्धार करणारा मी शीघ्रतेने होतो। नचिरात भवामी, त्वरित होतो। या उत्सवाच्या निमित्ताने प्राप्त झालेल्या सेवेसाठी घेतलेला हा श्लोक भगवद्गीतेतल्या 12व्या अध्यायातील 7वा श्लोक आहे। तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्या वेशितचेतसाम्। एका वाक्यामध्ये या श्लोकाचा विचार करायचा झाला तर भगवंत इथे म्हणतायत, अरे अर्जुना, माझ्या ठिकाणी आपलं चित्त ज्यांनी प्रवेशित केलं आहे त्यांचा शीघ्रतेने मृत्युसंसार सागरातून मी उद्धार करणारा होतो। आता या विधानाचे वाक्याचे आपण विभाग करू, सोपं, कारण या वाक्याच्या दृष्टीने श्लोकाच्या दृष्टीने आपल्याला चिंतन करायचं आहे। पहिलं विधान आहे त्यांचा। कोण आहेत ते? मयी आवेशित चेतसाम्, ज्यांनी आपलं चित्त माझ्या ठिकाणी प्रविष्ट केलेलं आहे ते। आणि मग होतं काय? मी त्यांचा मृत्यू संसार सागरातून, मृत्यूरूपी संसार सागर, याचा विश्लेष जो आहे, याचं जे विश्लेषण जे आहे, विस्तार आहे, तो आपण नंतर प्रवचनामध्ये करणार आहोत। पण आपल्याला माहितीच आहे की हा संसार सागर जो आहे तो मृत्यूरूपच आहे आणि त्या संसार सागरातून मी उद्धार करणारा शीघ्रतेने होतो। मग 3 विधानं मिळाली। एक, तेषां, हे कोण आहेत? तर हा अधिकाराचा विचार झाला, हा अधिकाराचा विचार झाला। कारण सर्वांचा होतो का? नाही। मी कोणाचा होतो? त्यांचा होतो। मग त्यांच्यामध्ये आपण येतो का? ही आपल्याला आत्मपरीक्षा करायची, आणि नसू तर ते आपण कसं व्हावं याचा विचार करायचा। सोपं आहे। ठीक आहे, मग आता आपण समजून चालू की आपला तर अजून काही उद्धार झालेला नाही, म्हणजे आपण त्यामधले नाही। मग ते कोण आहेत? तिथे साधन सांगितलं, कोणत्या साधनावरती आरूढ झालेले आहेत। साधनाची सिद्धता सांगूनच तिकडे ते अधिकाराचं वर्णन केलेलं आहे। ते कोण आहेत? जे माझ्या कृपेला पात्र होतात, ज्यांनी आपलं चित्त माझ्या ठिकाणी एक केलेलं आहे ते। म्हणजेच आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी एक करणं हे झालं साधन। अधिकारी कोण आहेत? नुसतंच ते, एवढंच माहिती आहे, कारण त्याचा विस्तार आहे। साधन काय आहे? आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी एक करणं। आणि मग त्याचा परिणाम काय झाला? फळ काय झालं? शीघ्रतेने, नचिरात, भगवंत त्या मृत्यू संसार सागरातून, त्या कशाला, ह्या मृत्यू संसार सागरातून उद्धार करणारे होतात। मग आता सगळ्यात आधी जाऊ ते आपण त्या अधिकाराकडे। कोण आहेत हे अधिकारी? आणि मग त्याचा विचार करायचा झाला तर या श्लोकाचं आपल्याला स्थान पाहावं लागतं। 12व्या अध्यायातला हा कितवा श्लोक आलाय? 7वा श्लोक आलाय। पण ह्या श्लोकाचं स्थान 12व्या अध्यायामध्ये किती आहेत? 20 श्लोक आहेत। तरी देखील हा जो 7वा श्लोक आहे तो विषयाच्या क्रमाने म्हटलं तर मध्यवर्ती आहे, मधोमध येतो। म्हणजे कसं?
तर लक्षात घ्या. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न केला, भगवंता ते जे दोन उपासक आहेत, एक अक्षर ब्रह्मोपासक आहेत आणि सगुण ब्रह्मोपासक आहेत, त्याच्यामधील कोण युक्त आहेत, कोण श्रेष्ठ आहेत, कोणाची उपासना कोण अधिक योग्य आहे, कोणाचं साधन, त्याबद्दल मला सांगा. भगवंतांनी त्याच्यावरती जे उत्तर दिलं ते 12व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकापासून या 7व्या श्लोकापर्यंत आलं. आणि त्यानंतर 8, 9, 10, 11 यामध्ये साधन सांगितलं. अभ्यास ते समर्थोसी मत्कर्म परमो भव इत्यादी जो एक चढती उतरती भाजणी आहे साधनेची, ती सांगितली. जर का हे जमत नसेल तर हे कर, तेही जमत नसेल तर हे कर, हेही जमत नसेल तर सोपं सांगतो अजून हे कर. त्यामुळे सर्व अधिकाराचे जे आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी भगवंतांनी साधन सांगितलं. आणि त्यानंतर पुढे भक्ताची लक्षणं आली. उत्तम भक्त कोण आहे ते सांगितलं. त्यामुळे जर विचार केला तर दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराची समाप्ती ज्या ठिकाणी झालेली आहे, उत्तर जिथे संपलेलं आहे तो हा श्लोक आला. आणि त्यामध्ये नेमकी गडबड ही झाली आहे की आपल्याला नुसताच काय आहे, 7वा श्लोक आपण सोयीसाठी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला समोर आलंय ते सर्वनाम आहे. ते म्हणाले काय, त्यांचा. आणि ज्या वेळेला आपल्याला चिंतन करायचं असतं त्यावेळेला एका दृष्टीने सर्वनामांना खूप फायद्याची ठरतात. का ते सांगतो. त्या सगळ्यांना इकडे घेऊन या असं मी तुम्हाला सांगितलं. आपला आधीचा विषय झालेला आहे. आता त्या उदाहरणामध्ये दृष्टांतामध्ये मला त्याचा विचार करायचा नाही, पण त्यांना इथे घेऊन या असं म्हटलं की ज्या वेळेला त्यांना म्हणतो त्यावेळेला दोन गोष्टी होत असतात. एक, त्यांच्या व्यतिरिक्त इतर जे आहेत ते बाजूला काढले जातात. त्यामुळे व्यावर्तकत्व आहे. आणि ते कोण आहेत ते विशेषत्वाने सांगितले जातात. त्यामुळे एका दृष्टीने येण्यासाठीचे, बोलावण्यासाठी अधिकारी कोण आहेत तेही सांगितलं आणि अन्य कोण नाही तेही सांगितलं, केवळ एका सर्वनामाने. त्यामुळे संपूर्ण आधी होऊन गेलेला जो काही विस्तार आहे, जो काही विषय आहे, त्याचा संक्षेप केवळ एका सर्वनामाने केला. आपला सकाळ विषय झाला. ठीक आहे, आता असं काम आहे, कोणाला बोलवायचं नाही, आता एवढ्या वजनदार वस्तू हलवायच्यात, सौष्ठवाचं काम आहे. मग हा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे, असं ते आहेत, काय आहेत, अच्छा ह्यांच्याकडे ताकद जास्त, इथे आहेत, हा ठीक आहे, त्यांना बोलावून या. मग ज्यांची तब्येत उत्तम आहे, चांगली आहे आणि वजन जे उचलू शकतात आणि एकदा नव्हे दीर्घकाळ उचलू शकतात ते, तसंच ते श्याम या पदाने इथे काय अपेक्षित आहे त्याचा विचार केला तर आपल्याला मागे पाहावं लागतं. विषय जो इथे प्राप्त झाला या 12व्या अध्यायामध्ये तो उपासकांचा आला. कारण अर्जुनाने प्रश्न करतानाच भगवंतांना विचारलं, भगवंता जे अक्षर ब्रह्मोपासक आहेत आणि तुझी सगुण उपासना करणारे आहेत त्याच्यामध्ये युक्त कोण आहे, केमे युक्ततमा मताः. मग आता इथे प्रश्न येतो तो उपासनेबाबतचा. लक्षात घ्या, अर्जुनाने केलेला हा जो प्रश्न आहे तो अत्यंत योग्य आहे. कारण भगवंत म्हणतात मी त्यांचा उद्धार करतो, मी त्यांना मोक्ष देतो, मी त्यांच्यावरती कृपा करतो. पण सहज सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मोक्ष कशाने मिळतो हो? तर ज्ञानाने मिळतो. ज्ञानादेव तू कैवल्यम. मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नोहे आन, परंतु तेची थारे मन शुद्ध व्हावे. ते तेची थारे मन शुद्ध व्हावे, ते मन शुद्ध झालं पाहिजे, अधिकार वेगळा, पण मोक्ष देईल ज्ञान. जर का ज्ञान मोक्ष देणार असेल तर इथे उपासनेची काय भानगड आहे? उपासना काय? उपासना चित्तशुद्धी करते का? नक्कीच करते. उपासनेने चित्तशुद्धी होते. पण इथे तर विषय पुढे येतोय, तेषामहं समुद्धर्ता भवामी, मी उद्धार करणारा होतो. मग आता प्रश्न असा येतो
उपासनेने मोक्ष मिळतो का, आणि मिळत असेल तर कसा, याची सुंदर संगती पंचदशीकारांनी आपल्याला सांगितलेली आहे. पंचदशीमध्ये एक विषय येतो, संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रमाचा. त्याच्यातील जी क्लिष्ट नावं आहेत ती जाऊन देत, ती बाजूला राहून देत. मी अत्यंत सोपं उदाहरण देतो. रात्रीचं कीर्तन संपलं, महाप्रसाद झाला, आणि आता आपण मंदिराच्या बाजूने चाललो. आता आत्ताचं पंढरपुराचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सगळीकडे विजेचे दिवे आलेले आहेत, त्यामुळे थोडी गडबड आहे. पण विचार करा, बाहेर कुठेतरी आपण आहोत आणि जात असताना दूर कुठेतरी आपल्याला प्रकाश दिसला आणि आपल्याला वाटतं, अरे वा, काय भाग्य आहे, छान मौल्यवान रत्न मला सापडलंय, काय कृपा आहे भगवंताची. दूरवर प्रकाश दिसला, काहीतरी चमचम 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 करताय, चमकताय कोणती तरी वस्तू, अत्यंत सुंदर माणिक आहे, अत्यंत सुंदर रत्न आहे. मिळालं तर काय, आमचा परमार्थ आणि आमचा संसार व्यवहार सगळं काही सुखाचं झालं, म्हणून आपण त्या दिशेने जाऊ लागलो. दिसलाय का आपल्याला काहीतरी प्रकाश, काहीतरी चमकतंय वस्तू, काहीतरी सुंदर वस्तू अशी तिकडे आकाशामध्ये त्या दूर कुठेतरी चमकते, म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो. तिकडे गेल्यानंतर आपल्या लक्षात आलं, काही नाही, मंदिराच्या बाहेरच्या कोनाड्यामध्ये कोणीतरी लावून ठेवलेला दिवा आहे. आता झालं काय, आपल्याला वाटलं काय होतं, रत्न आहे, पण मिळालं काय, दिवा आहे. ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊ. तेच झालं, आपल्याला त्या दूरवरती काहीतरी तो प्रकाश दिसला, काहीतरी चमकताय, फार सुंदर आहे, मौल्यवान काहीतरी रत्न असेल. आपल्याला वाटतं, वा, परमार्थ आणि आपला संसार दोन्ही सफळ झाला, म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो आणि खरंच आपल्याला एक मौल्यवान रत्न सापडलं. कोणातरी व्यापाऱ्याने त्या देवासमोर ते ठेवून दिलं होतं. आता दोन उदाहरण आहेत, दोन घटना घडलेल्या आहेत. एके ठिकाणी आपल्याला दिवा सापडलाय आणि एके ठिकाणी आपल्याला रत्न सापडलंय. पण आता नीट लक्ष देऊ नये का, मी तुमच्या समोर काही प्रश्न विचारणार आहे, मीच उत्तर देणार आहे, पण तरी देखील विचार करा, लक्ष द्या. आता गंमत अशी आहे की या दोन्ही उदाहरणामध्ये आपल्याला दिवा दिसला का रत्न दिसलं, दोन्ही नाही. आपल्याला दिसला काय आहे, प्रकाश दिसलाय. आपल्याला दिसला काय आहे, प्रकाश दिसलाय. आणि तो प्रकाश दिसल्यानंतर आपल्याला ज्ञान काय झालंय, आपली भावना काय झाली आहे, ते रत्न आहे. काय प्राप्त झालं हा मुद्दा आता गौण आहे. पण पाहिल्यानंतर आपल्याला दिसलाय प्रकाश, त्यामुळे डोळ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे प्रकाशाचं. पण आपल्याला ज्ञान कसलं झालंय, विचार काय केलाय आपण, ते रत्न आहे म्हणून. मग आता आहे प्रकाश, पण आपण समजलो रत्न. याला ज्ञान म्हणायचं का भ्रम म्हणायचा? भ्रम आहे दोरी पण दिसला साप, तर काय आहे, भ्रम आहे दिसलाय प्रकाश पण समजलो रत्न, भ्रम आहे. पण असं असताना देखील आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला दिवा सापडला, तर तो भ्रम फोल ठरला, त्याला काही अर्थ उरला नाही, त्याला काही तात्पर्य नाही. पण आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर रत्न सापडलं, तर तो भ्रम चांगला की वाईट? चांगला. दिसलाय प्रकाश, भावना केली आहे रत्नाची, पण आणि प्राप्त झालं काय, रत्नच प्राप्त झालं. याला म्हणतात संवादी भ्रम. हा आहे संवादी भ्रम. अयथा वस्तु विज्ञानात फलम लभ्यत ईप्सितम काकतालीयत सोयम संवादी भ्रम उच्यते. अयथा वस्तु विज्ञानात, अयथा, यथा म्हणजे जशी, अयथा म्हणजे जशी नाही तशी,
विज्ञानात म्हणजे जाणल्याने, वस्तू जशी आहे तशी न जाणून देखील जर का तीच वस्तू प्राप्त होत असेल तर त्याला संवादी भ्रम असं म्हणा. अयथा वस्तू विज्ञानात वस्तू जशी आहे तशी म्हणजे अयथा वस्तू जशी आहे तशी न जाणून देखील जर तीच वस्तू प्राप्त होत असेल तर तो आधीचा जो भ्रम आहे त्याला संवादी भ्रम असं म्हणा. याचाच उपासनेमध्ये उपयोग केला जातो किंवा हेच उपासनेमध्ये दिसून येतं. अन्नम ब्रह्मेति व्यजानात, आकाशाला ब्रह्म म्हणून जाणं. कसं जाणायचं? हे आकाश तेच ब्रह्म आहे करा. सोपं आहे का? नाही, कठीण आहे. कारण उपासना म्हणजे काय ती सोपी गोष्ट आहे का? हो, उपासना आपण म्हणायला सोपं जातो. हो, एकादशीत आपल्याला उपवास करवत नाही, तिकडे उपासना काय करणार? नाहीच, कठीण आहे. आचार्यांनी भाष्यामध्ये उपासनेची जी व्याख्या केली आहे ती जर का पाहिली, उपासना म्हणजे काय? आचार्य म्हणतात, उपासनं नाम यथाशास्त्रम उपास्यस्य अर्थस्य विषयीकरणेन सामीप्यम उपगम्य तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेण दीर्घकालम यत आसनम तत् उपासनम आचरण. काही नाही, संस्कृत म्हणून मोठे शब्द वाटतात, परंतु जर का मराठीत केलं तरी ते कठीणच आहे. काही नाही, काय करायचं? शास्त्राने जसं सांगितलं आहे तसं. आमच्या डोक्यातल्या कवी कल्पना वापरायच्या नाही. गणपतीला शर्ट पॅन्ट चढवायची नाही. शास्त्राने जसं सांगितलं आहे तसं. मी का सांगतोय? कारण पुढे सगुणोपासनेचा विचार येणार आहे आणि ती उपासना ज्याच्यासाठी करायची आहे त्यानुसारच ती झाली पाहिजे, तर आपल्याला या संसारातनं पुढे जाता येईल. लक्षात घ्या, उपासना आता आपल्याला करायची आहे, उपासनेचा विचार आहे, ती कशासाठी करायची आहे? तर ह्या संसारातून आपण मुक्त झालं पाहिजे म्हणून करायची आहे की नाही? ठीक आहे, आता मी थोडं अजून सोपं करतो. उपासना या ठिकाणी मी भक्ती हा शब्द वापरतो किंवा आराधना करतो. भगवंताची स्तुती करायची, भगवंताची आराधना करायची, भगवंताचं चिंतन करायचंय. पण ते चिंतन करत असताना भगवंताच्या ज्या रूपाचं मी चिंतन करतोय ते रूप जर का मला संसाराची आठवण करून देत असेल तर त्याचा काही फायदा आहे का? नाही फायदा. त्यामुळे भगवंताचं ते रूप कसं असलं पाहिजे? चतुर्भुजम. ते चतुर्भुजच असलं पाहिजे. ज्या रूपाने भगवंतांनी अर्जुनाला दर्शन दिलं, सर्व भक्तांना दर्शन दिलं, तेच रूप असलं पाहिजे. देखावे दाखवतात, पण त्याने आम्हाला जर का संसाराचीच आठवण होत असेल, काही उपयोग नाही त्या उपासनेचा. उपासना ही या संसारातून तरुण जाण्यासाठी, पुन्हा या संसारात येण्यासाठी नाहीये. त्यामुळे यथाशास्त्र, शास्त्राने जसं सांगितलं आहे तसं ते जे उपास्य आहे, ज्याची आम्ही उपासना करतोय, त्या विषयाच्या समीप जायचंय. काय करायचंय? जवळ जायचंय. जवळ जाणं म्हणजे काय? पांडुरंगाची मूर्ती आहे तर पांडुरंगाच्या मूर्तीला चिकटून बसायचं आहे का? अहो, तसं होऊन देखील आपण समीप जात नाही हो. ते समीप जाणं नव्हे, प्रतिबंध रहित होणं. काय प्रतिबंध रहित होणं? मध्ये कोणतेही आपल्याला प्रतिबंध नकोयत, काही अडथळे नकोत, काही अडचणी नकोयत, तर ते जवळ जाणं होईल. आता सोपं सांगतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठ चालू होता. आता ते टाळ मृदुंगांचे आवाज आहेत म्हणून ठीक आहे. घरी नुसतंच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणत असताना घरातल्या नळाचं पाणी चालू आहे की नाही तिथपासून कचऱ्याची गाडी येऊन गेली नाही इथपर्यंत किती विचार येऊन जातात हो? आहे ना?
चालू आहे मुखाने हरिमुखे म्हणा रामकृष्ण हरी चालू आहे. पण ते चालू असताना किती संसाराचे विचार आपल्या अंतःकरणात येऊन गेले, आपल्या मनात येऊन गेले. मग तसं असेल तर आम्ही खरंच पोचलो का त्याजवळ? सामिप्य उपगम्य तर नाही झालं, आम्ही जवळ गेलो नाही. त्यामुळे त्या प्रतिबंधांना दूर करून त्याच्या जवळ जायचं आहे. आणि थोडा वेळ नव्हे, तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेण, त्याच त्या एकाच आपल्या परिचयाचा शब्द वापरतो, अनन्य भावाने दीर्घकाळ सातत्याने चिंतन करणं. कालच आपण विषय पाहिला, दीर्घकाल आणि सातत्य दोन्ही पाहिले, नैरंतर्य आणि दीर्घकालित्व दोन्ही पाहिजे. ते करणं त्याला उपासना म्हणतात. मग आता ही सोपी आहे का? नाही. म्हणजे मुळात उपासनाच कठीण. बरं, म्हणजे उपासना कठीण इथपर्यंत तरी आपला निश्चय झाला. मग त्यामध्ये आता निर्गुण उपासना सोपी का सगुण उपासना सोपी? सगुण सोपी, बरोबर की नाही? पण मी तुम्हाला एक तो प्रश्न विचारतो की तुमच्या समोर आता इथे 2 खोके ठेवले. काय? 2 खोके. एका खोक्यामध्ये 1 कोटी रुपये. एका खोक्यामध्ये 1 कोटी रुपये. दुसऱ्या खोक्यामध्ये 1 लाख रुपये. एका खोक्यामध्ये 1 कोटी रुपये, दुसऱ्या खोक्यामध्ये 1 लाख रुपये. त्या दोन्ही खोक्यांना ना 2 छोटी भोक आहेत, बाकी खोका पूर्ण बंद आहे. ज्या खोक्यामध्ये 1 कोटी रुपये आहेत ना, त्याच्यातनं हात जेमतेम आत जाणार आहे. त्याच्यातनं हात जेमतेम आत जाणार आहे. म्हणजे हात आत घालून बाहेर काढला तर हात सोलवटूनच निघेल. आणि दुसरीकडे जो खोका आहे तो एका गाढवाच्या पाठीवरती ठेवलेला आहे आणि ते गाढव पुढे चाललेलं आहे. आता परिस्थिती लक्षात आली. 2 खोके आहेत, एका खोलीमध्ये किती आहेत? 1 कोटी. म्हणजे 1 लाखाच्या किती पट? किती? 10, 100, 20, 50? 100 पट, बरोबर. दुसऱ्या खोक्यामध्ये किती आहेत? 1 लाख रुपये. तो खोका ठेवलाय गाढवाच्या पाठीवरती. त्याचं भोग जे आहे त्याच्यावरती ते मोठं आहे, त्यामुळे हात सहज घालून आपल्याला ते 1 लाख रुपये काढता येऊ शकतात. दुसरीकडे 1 कोटी रुपये आहेत, पण त्याचं भोग लहान आहे, जेमतेम हात आत जातोय. हात आत घालून बाहेर काढला तर हात सोलवटून निघेल. एकच खोका निवडता येईल, हात आत घालायचा, पैसे काढायचे. कोणता खोका निवडता? किंमत कसली जास्त आहे आता? अहो 1 कोटी आहेत ना, 1 कोटी मिळत आहेत. शेवटी आला का मुद्दा लक्षात? एके ठिकाणी साधना अत्यंत कठीण आहे आणि ते झाल्यानंतरही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही मला माहिती नाही, हात आत गेला, ते पैसे पकडले की मूठ मोठी होणार आहे, त्यामुळे तो हात बाहेर निघणार नाहीये. त्यामुळे ते 1 कोटी रुपये तसेच राहणार आहेत, हातच सोलवटून निघेल. त्यामुळे आत गेल्यानंतर आपल्याला पैसे मिळतील की नाही ही गोष्ट तर पुढची झाली हो. त्यापेक्षा गाढव किती मैलभर फिरलं, अख्खा दिवसभर फिरलं तरी कधीतरी जाऊन कुठेतरी उकिरण्यावरती थांबेल, त्यावेळेला ते 1 लाख रुपये काढता येतात, घेता येतात. तसंच निर्गुण उपासना आणि सगुण उपासना यांचं आहे. लक्षात घ्या, साधनेचा विचार करत असताना निर्गुण उपासना असेल नाही तर सगुण उपासना असेल, दोन्हीचा तिरस्कार आणि द्वेष करायचा नाहीये. पण अधिकाराचा विचार करून आपल्या अधिकारासाठी योग्य काय आहे त्याची निवड जाणीवपूर्वक करायची आहे. ते आपल्याला नीट योग्यपणे निवडता आलं पाहिजे आणि त्याचा स्वीकार करता आला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे.
आपला विषय कुठनं सुरू झाला, मी तू पुन्हा मागे घेऊन जातो. आपला विषय सुरू झाला उपासनेबाबत. उपासनेबाबत विषय का सुरू झाला? कारण या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मोपासक आणि सगुणोपासक यांच्यातील तारतम्याविषयी प्रश्न अर्जुनाने केलेला आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्याची समाप्ती ज्या श्लोकामध्ये झाली, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवाम्य चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम, या श्लोकावरती आपण चिंतन करत असताना तेषाम कोण, याचा धांडोळा घेतोय, मागोवा घेतोय, ते कोण आहे ते ठरवतोय. मग आपण आलो पुन्हा उपासकांवरती. त्यामध्ये उपासना म्हणजे काय ते आपण पाहत होतो. मग उपासना म्हणजे आपण बघितलं, काही नाही, त्या ठिकाणी चित्त एक करा, त्याच्या समीप जा, म्हणजे प्रतिबंध दूर करा. आणि ते सगळं झाल्यानंतर पुढे काय करायचं? काही नाही, दीर्घकालम यत् आसनम तदुपासनम आचक्षते, ती उपासना करायची. मग त्यामध्ये सगुण करायची का निर्गुण करायची? सगुण सोपी आहे, पण निर्गुण त्वरित फळ देणारी आहे. त्वरित फळ देते का? देते, पण सगळ्यांचा अधिकार आहे का? नाही. बरं, उपासनेने पुन्हा मागे जातो, मोक्ष मिळतो. पण उपासनेने मिळणारा जो मोक्ष आहे तो क्रममुक्तीचा सांगितला, सद्योमुक्ती नाहीये. उपासकांना मिळणारा जो मोक्ष आहे, मग ते काय आहे? त्या उत्तम लोकामध्ये जाऊन मग तिथे पुढे त्या कालांतराने विदेह मोक्षाची प्राप्ती होते, हा क्रम सांगितलेला आहे. इथेच देह पडल्यानंतर ते मुक्त होतात असा नियम नाही, असं वर्णन नाही. पण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी काही ठिकाणी ज्या प्रतिज्ञा केलेल्या आहेत त्या गोष्टी मात्र अपवाद आहेत. का ते लक्षात घ्या. आपण आधी मागे पाहिलं ज्ञानादेव तु कैवल्यम, त्यामध्ये पुन्हा ज्ञान आणि उपासना त्याच्यामध्ये भेद जाणावा लागतो. ज्ञान हे वस्तुतंत्र आहे आणि उपासना ही पुरुषतंत्र आहे. म्हणजे काय? काही नाही, ते पारिभाषिक शब्द बाजूला राहून देत. उपासना करायची म्हटलं तर मला अधिकार आहे की नाही, मला स्वातंत्र्य आहे की नाही? पांडुरंगाची करायची, रामाची करायची, शंकराची करायची, कृष्णाची करायची, का कोणत्या रूपाची करायची, गणपतीची करायची, देवीची करायची? आहेत. सगळ्यांच्याच ठिकाणी परब्रह्माची कल्पना केलेली आहे की नाही? आहे. त्यामुळे उपासना कोणाची करावी याबद्दल स्वातंत्र्य आहे, पण ब्रह्म हे मला अन्य प्रकारे जाणता येतं का? नाही. हा माईक, याला मी आंबा म्हणू शकतो का? नाही. ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, जसं आहे तसंच असावं लागतं. उपासनेमध्ये प्रकार भिन्न असू शकतात. त्यामुळे उपासनेने साक्षात मोक्ष सांगता येत नाही, कारण तिकडे ज्ञानादेव तु कैवल्यम याची संगती लागत नाही. क्रममुक्ती सांगितली, पण पुन्हा त्या पणच्या ठिकाणी येतो. जिथे भगवंत प्रतिज्ञा करतात तिथे गोष्ट वेगळी ठरते, कारण तिकडे भगवंतांनी प्रतिज्ञा केली. त्याबाबत विचार करत असताना जर का आपण अध्यायाची संगती पाहिली, आपण अध्यायामध्ये श्लोकाची संगती पाहिली, आता अध्यायाची संगती पाहू. या अध्यायामध्ये भगवंत म्हणजे जर का माऊलींनी जे काय सांगितलंय त्याचा विचार केला, पाहिलं तर 18व्या अध्यायामध्ये संपूर्ण भगवद्गीतेची संगती लावत असताना एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीची हे कोडीचं वाणी गीता पद्यरत्नांची लेणी लईली आहे. भगवद्गीता हे त्या वेदांचंच एक छोटस रूप आहे. हे सांगितल्यानंतर कसं आहे, वेदांमध्ये 3 कांड आली. एक ज्ञानकांड, कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. कर्म, उपासना, ज्ञान 3ही कांड आली. मी कुठे कुठे काय आलं भगवद्गीतेमध्ये त्याचा विचार सांगितला. पहिला जो अध्याय आहे तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव, हे सगळं सांगून झाल्यानंतर त्या कर्मयोगाचा विचार आणि मग तो जो साधने मार्गावरती लागलेला आहे त्याच्याबद्दलचा विचार सांगून पुढे म्हणतात
ते विश्वरूप करावा अध्यावो संपे जव आगवा तव कर्मे ईशु भजावा हे जे बोलिले ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगत असे आड मोडून बोले. त्या 11व्या अध्यायापर्यंतचे जे 8 अध्याय आहेत 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 या सर्व अध्यायांमध्ये देवता कांड म्हणजे उपासना कांड आलेलं आहे. पण त्यानंतर आलेला जो 12वा तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञानफळ पाक सिद्धी निरूपणासी. 12, 13, 14, 15 हे ज्ञानकांडाचे आहेत. आणि हा जो श्लोक आहे तो कुठे आलाय? ज्ञानकांडात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा या श्लोकाकडे आपल्याला वेगळ्या दृष्टीने पाहावं लागतं. भगवंतांची प्रतिज्ञा त्याचं जे फळ आहे ते आपल्याला तेषाम समुद्धरता या चिंतनाच्या ठिकाणी पाहायचंय. पण आपला विचार चालू आहे तो तेषाम केशाम कोणाच्या बाबतीमध्ये? तर उपासकांच्या बाबतीमध्ये आणि त्यातही विशेषत्वाने सगुणोपासकांच्या बाबतीमध्ये. मग ते सगुणोपासक आहेत विशेषत्वाने त्यांच्या बाबतीत का? तर आता याचा विचार करू. दोन प्रकारचे उपासक आपण म्हटलं. एक सगुण ब्रह्मोपासक आहेत आणि दुसरे आहेत निर्गुण ब्रह्मोपासक. ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः या श्लोकाच्या 4थ्या अध्यायामध्ये निर्गुण ब्रह्मोपासक जे आहेत त्यांच्याविषयी सांगत असताना त्यांना कमी लेखू नका. ते काय निर्गुण ब्रह्मोपासना करता, काय सगुण ब्रह्म करा, छान म्हणा, हरिमुखे म्हणा, असं त्यांना आपण हिणवायला जाऊ नये. आणि निर्गुण ब्रह्मोपासक असलं तर काय मुखाने नाम घेता, डोळे बंद करा, त्या निर्गुणाचं चिंतन करा, हेही सांगायला जाऊ नये. आचार्यांनी या भाषावर त्याच्या 4थ्या श्लोकावरती भाष्य करत असताना म्हटलंय न तु तेषां वक्तव्य किंचित मान ते प्राप्नुवन्ति इति ज्ञानीत्वात्मैव मे मतम इति युक्तम. ज्ञानी हा आत्मा माझा. ते जे निर्गुण परब्रह्माची उपासना करणारे ते जे ज्ञानी भक्त आहेत, ते जे ज्ञानी आहेत, ते तर माझ्या आत्मा माझा, ते तर माझेच आहेत, ते माझ्याहून वेगळे नाहीत. नाही भगवत स्वरूपाणाम सताम युक्ततमत्वम अयुक्ततमत्वम वा वाच्यम. त्यामुळे ते युक्त आहेत का अयुक्त आहेत हे त्यांच्याबद्दल बोलणं. ते मला मत स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत त्यांच्याबद्दल ते चांगले आहेत की वाईट आहेत, उत्तम आहेत का अधम आहेत, त्यांची उपासना निर्गुण असली तरी मग ती योग्य आहे का योग्य आहे याबद्दल बोलणं योग्य नव्हे, चांगलं नव्हे. पण किंतु आचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलंय किंतु का? कारण पुढेच श्लोकाला क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि कुटीर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. आता इथे मेघ आहे म्हणून ना श्लोकाचा विचार करत असताना संगती पाहून विचार करावा लागतो. मला सांगा, मी समजा तुमच्या समोर शब्द ठेवला अव्यक्त म्हणजे काय? जे व्यक्त नाही ते अव्यक्त. अव्यक्त ही दोघांची नाव आहेत आणि दोघांचंही एकमेकांशी जमत नाही, पटत नाही. एक आहे ब्रह्म, दुसरी आहे माया. अव्यक्ता स्त्रीलिंगी केलं की कोण झाली? माया झाली. अव्यक्त पुल्लिंगी केलं की ते झालं ब्रह्म. आता अव्यक्त म्हणजे काय? आता प्रश्न विचारतो, अव्यक्तासक्त चेतसाम ज्यांचं चित्त त्या अव्यक्ताच्या ठिकाणी आसक्त झालेलं आहे. मग आता सांगा मला, ब्रह्माच्या ठिकाणी झालंय का मायाच्या ठिकाणी झालंय? कोणाला क्लेश जास्त आहे? तो सोपं आहे. कोणाला क्लेश जास्त आहेत? ज्यांचं चित्त मायेच्या ठिकाणी लागलंय त्यांना क्लेश जास्त आहेत का ज्यांचं चित्त परब्रह्माच्या ठिकाणी लागलंय त्यांना क्लेश जास्त आहेत? अहो, मायेच्या ठिकाणी लागले ते सुखात आहेत, ते तिकडे घरी झोपलेत, चहा पित आहेत. इकडे आपण तिकडे झोप उडवून ती दुपारची झोप टाळून प्रवचनासाठी येऊन बसलेत. क्लेश कोणाला आहेत सांगा?
ब्रह्मचिंतनामध्ये जे आसक्त झालेले आहेत त्यांना आहेत ना. ठीक आहे, विनोद सोडा, विनोदाचा भाग दूर करू आपण. पण काय आहे, भागवताने देखील वर्णन केले. जगामध्ये जे विदुरांच्या मुखातले ते शब्द आहेत, विदुर मैत्रेय संवादामध्ये येतं, जगामध्ये दोनच मनुष्य सुखी आहेत, जे पूर्ण अज्ञानी आहेत आणि जे ज्ञानाने या भवसागराच्या पलीकडे तरून गेलेले आहेत. मधले जे आहेत तेच दुःखी आहेत. त्यामुळे पुन्हा प्रश्न विचारतो, मायेच्या ठिकाणी ज्यांचं चित्त आसक्त झालेलं आहे ते दुःखी, का परब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचं चित्त आसक्त झालेलं आहे ते दुःखी? म्हटलं तर दोघे. पण एक आहे, परब्रह्माच्या ठिकाणी आसक्त झालेले जर सिद्ध पदावरती आरूढ झालेले असतील तर त्यांच्यासाठी क्लेश नाही. जे प्रयत्नात आहेत त्यांच्यासाठी दुःख आहे. तेच आहे. अव्यक्त आसक्त चेतसाम, त्या निर्गुण ब्रह्माच्या उपासनेमध्ये जे आसक्त झालेले आहेत त्यांना त्रासच खूप आहे, क्लेश खूप आहेत. साधना सोपी नाही. माऊलींच्या त्याच्या खालच्या ओळ्या वाचल्या तर त्या मार्गावरती आपलं पाऊलही पडणार नाही. निर्गुण ब्रह्म उपासक आणि सगुण ब्रह्म उपासक, आता यांचा आपण विचार करू. सोपं. निर्गुण परब्रह्म उपासकांसाठी, अक्षर ब्रह्मोपासकांसाठी विषय जो आहे ना उपासनेचा, तो अत्यंत दुर्गम आहे. दुर्गम म्हणजे दूर म्हणजे कठीण, गम म्हणजे जाण्यास अत्यंत कठीण. अव्यक्तासक्त चेतसा, अव्यक्त, अ वि अंजू धातू, अ वि अंजू धातू. अंज हा जो धातू आहे त्याचा अर्थ आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलं, इंद्रिय गोचरत्व ज्याला आहे त्याला अंजू, आणि अंजू धातूचा अर्थ सांगितला इंद्रिय गोचरत्व, म्हणजे डोळ्यांना, इंद्रियांना दिसणं, कळणं. माझे दोन हात आहेत, दिसत आहेत ना सगळ्यांना? हात दिसत. त्या दोन हातांच्या मध्ये जागा आहे ती दिसते? मला नाही दिसत आहे. तुम्हाला दिसते? कशी दिसते हो? हा दोन हातांच्या मध्ये जागा आहे की नाही? आहे. दिसते का? असं सांगा की हो. दोन हातांमधील मलाच दिसत नाहीये. जर का जागा दिसत असती तर याच्या पलीकडे असलेला मी तुम्हाला कसा दिसलो असतो? आलं का लक्षात? दोन हात आहेत, दोन हातांच्या मध्ये जागा आहे, पण ती जागा मला दिसते का? कारण हे दोन हात आहेत, बरोबर? आता हे दोन हात मी बाजूला काढले, आता ती जागा दिसते का? नाही. कुठे गेली? अहो आहे तिथेच आहे, अजून कुठेही गेले नाही. मी फक्त माझे दोन हात बाजूला केले, आहे तिथेच आहे. झालं काय? काही नाही. माझे दोन हात होते म्हणून या दोन हातांच्या सापेक्षतेने तुम्हाला कळलं मध्ये काहीतरी आहे. पण ते काहीतरी आहे म्हणजे काय? प्रत्यक्षात ते आकाश आहे. आता हे दोन्ही हात बाजूला केले, आपल्याला सापेक्षतेसाठी काही उरलं नाही, आणि आता त्याचं चिंतन करा म्हटलं, येतंय करता? नाही जमत. हाच विषय कठीण आहे निर्गुणाचा. रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तिकडे मन जात नाही, बुद्धी नाही, वाणी तिकडे जाऊन परत येते. कोणी सांगितल्या तुटा ठेवी? जमतंय का? नाही. समजायला विषय खूप कठीण. आणि त्यात दुसरा त्रास हा आहे, हा मध्ये जो संसार आहे ना तो असा आड येतो. योग वसिष्ठामध्ये वर्णन आलं, आदिवाहिक एवायम त्वादृशश्चित्त देह का आदिभौतिकया बुद्ध्या गृहीत शिर भावना. ते जे परब्रह्म आहे, ते जे तत्व आहे ते आहे, निर्गुण आहे. त्याच्यावरती हा संसार अध्यस्त झालेला आहे. ज्याच्यावरती हा संसार अध्यस्त झालेला आहे त्याचं आम्ही चिंतन करतो. पेपरवाला आला का ग? येऊन काय आहे, ठीक आहे, सोपं करतो. आपण अलंकार विकत घ्यायला गेलो, अलंकार, सोन्याचे अलंकार घ्यायला विकत गेलो.
सोन्याचे अलंकार विकत घ्यायला गेल्यानंतर आपल्याला विकत काय घ्यायचं असतं? सोनं का अलंकार? सोनं. माझा हा आवडीचा दृष्टांत आहे. आपल्याला विकत घ्यायचंय काय? सोनं. मला 1 किलो सोनं विकत घ्यायचंय. 1 किलो. किती? 1 किलो. आहे प्रचंड पैसा. आता तो कसा म्हणजे इन्व्हेस्ट करायचा, कसा ठेवायचा, म्हणजे ठेवीच्या रूपाने ठेवायचा, म्हटलं चला 1 किलो सोनं विकत घेऊ. सोन्याची किंमत वाढतच जाणार आहे. म्हणून 1 किलो सोन्याची मी वीट घेतली. काय केलं? 1 किलो सोन्याची वीट घेतली. पुरुष मंडळींना पटेल, इथे पटणार नाही. का? गळ्यात घालून मिरवता येणार नाही ना. 1 किलो सोन्याची वीट. हो बघा, माझ्या नवऱ्याने 1 किलो सोनं घेतलं. दाखवता येतं का? नाही दाखवता येत. ठीक आहे, मग आपण हार घेऊ. आता 1 किलोचा हार आहे, पण तेही सोपं नाही. का? नवऱ्याने सांगितलेलं आहे, आपल्याला दिलेली आहे मुभा, 1 किलो सोन्याचं काय हवं ते विकत घे. पण त्या दुकानात जाऊन कदाचित आपण रिकाम्या हाताने परत येऊ. का? घाट पसंत नाही, की त्याचा आकार पसंत नाही, की त्याच्यावरचं डिझाईन पसंत नाही. आहे की नाही? किती अडचणी आहेत. म्हणजे आपण विकत घ्यायला गेलो सोनं, ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, पण सगुण पटलं नाही, वरचं नामरूप पटलं नाही, म्हणून परत आलो. तसंच शोधायला गेलो ब्रह्म, पण त्याच्यावरती जे अध्यस्त आहे तिकडनंच आमची बुद्धी परत आली. तर त्या निर्गुणाचं चिंतन व्हायचं कसं? मग नामरूपामध्ये अडकलो आम्ही, परत आलो. हे दुर्गमत्व आहे विषयाचं. ठीक आहे, जाऊ द्या, ते काय विषय आपल्याला सुगम करता येईल, काय प्रयत्नाने होईल. पण अधिकार तो तर भारी कठीण आहे. अधिकार सगळ्यांना नाही. का? त्यासाठी तीव्र विवेक आणि वैराग्य हवं. का तीव्र? पानामध्ये गुलाबजाम वाढल्यानंतर कित्या गुलाबजामला थांबावं हे कळणं विवेक आहे. ते थांबलं नाही तो त्याच क्षणी असावं लागतो, नंतर होऊन चालत नाही. त्या क्षणी तिकडेच तो होणं, तो विषय प्राप्त झालेला असताना त्याच्या मुळाशी असणारं ब्रह्म दिसणं, हा विवेक आहे. आणि तो सतत जागृत असावा लागतो. ते वैराग्य तीव्र असावं लागतं. तर इथे या श्लोकामध्ये क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गती दुःखम, ते दुःख कोणाला प्राप्त होतं? देहवद्धी, ज्यांचा देहाभिमान जागा आहे त्यांना ते दुःख आहे, इतरांना नाही. त्यामुळे आमचा देहाभिमान जागृत आहे तोपर्यंत निर्गुण ब्रह्मोपासनेमध्ये आम्हाला क्लेशच प्राप्त होणार आहेत. मग आमचा देहाभिमान जागा आहे का? नाही. त्यामुळे आम्हाला आमचा अधिकार निर्गुणोपासनेचा नाही. अधिकार कठीण आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. साधना सोपी आहे का? नाही. प्रतिबंध अनेक आहेत. आपण विचार केला, सगळ्यात पहिला प्रतिबंध काय आहे? संग जवळ घडे प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. आणि आम्ही हट्टाने करायला गेलो, नाही ती उपासनाच करणार, मी कर्म करणार नाही, तर ते होत नाही. ते कर्म तुला क्षात्र स्वभावावर झुंजवील तुझं. भगवंतांनी अर्जुनाला म्हटलं, अरे तू काय म्हणतो तू युद्ध करणार नाही, तुझा स्वभावच आहे झुंजण्याचा, युद्ध करण्याचा. हे म्हणती गेला रे गेला अर्जुना मा बिहाला, ते तुला नावं ठेवतील आणि नावं ठेवली की तू लढायला येशील. काय म्हणतो तू युद्ध करत नाही? काय म्हणतो आम्ही निर्गुणाची उपासना करू? थोडा इथे डास हात बसला, माशी बसली की आमचा हात हलतो. कसली निर्गुणाची उपासना होणार आहे आमच्याकडनं? प्रतिबंध खूप आहेत. कर्माचा त्याग होत नाही. आणि त्यातही पुढे कर्तृत्वाचा मधु कर्मफळाचा आस्वाद या व एकबंधू. आमचा कर्तृत्वाचा मध गेला नाही आणि कर्मफळाचा आस्वाद करण्याची आमची सवय गेली नाही. त्यामुळे आमचं मन कर्मामध्ये आसक्त आहे. त्यामुळे निर्गुणाची उपासना आमच्याकडनं
होत नाही, प्रतिबंध भरपूर आहेत. आणि साधनेच्या काठिण्याचा तर विचार करायची आवश्यकताच नाही. आकाशाशी झुंजण्यासारखं आहे ते. साधनेचं काठिण्य खूप आहे. मग याच्या तुलनेने सगुणोपासनेचा विचार करू. सगुणोपासनेच्या बाबतीमध्ये श्लोक प्राप्त होतात. निर्विशेषम परम ब्रह्म साक्षात कर्तुम मनीश्वरा ये मंदास्ते कल्प्यन्ते सविशेष निरूपणही. निर्विशेषम परम ब्रह्म, ते निर्विशेष असणारं निर्गुण असणारं परब्रह्म समजण्यासाठी कठीण आहे. म्हणून ज्यांचा अधिकार मंद आहे, जे सौम्य आहे, ज्यांच्याकडे पूर्ण अधिकार नाही, त्यांच्यासाठी सगुण रूपाने त्याचं निरूपण केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो ते म्हणतात, वशीकृते मनस्येषां सगुण ब्रह्मशीलनात् तदेवाविर्भवेत साक्षात अपेतोपाधी कल्पना. मधुसूदन सरस्वतींनी भाष्यामध्ये त्यांच्या टीकेमध्ये भगवद्गीतेच्या त्याच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे, तेच जे परब्रह्म आहे सगुण रूपाने सांगितल्यानंतर त्याच्या ठिकाणी ज्यांनी आपलं चित्त एक केलेलं आहे त्यांच्या ठिकाणी तत् एव साक्षात आविर्भवेत, तेच परब्रह्म साक्षात आविर्भवती, प्रत्यक्ष प्रकट होतं. कसं? अपेत उपाधी कल्पना, उपाधीच्या कल्पनांना दूर करून. त्याच सगुण ब्रह्माच्या उपासनेमुळे अंतकाले, कालांतराने ज्या वेळेला तो साक्षात्कार होतो त्यावेळेला पुढे भगवत कृपेने त्या ठिकाणी निर्गुण परब्रह्माचं देखील ज्ञान होतं. त्यामुळे सगुण ब्रह्म विषय सोपा आहे. काही नाही, मंदिरात गेलं की आपल्यासाठी ते उघडे परब्रह्म आहे. फार लांब कशाला जा, कितकं वेगळं उदाहरण घ्या, अत्यंत सोपं आहे. सगुण ब्रह्म सोपं आहे. अधिकार सोपा आहे का? आहे. असोनी संसारी जिव्हे कधी. साधना काय सांगितली? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. याच ओवीच्या, या श्लोकाच्या खालती जी ओवी आहे, तेषाम हम समुद्धरता, माऊली म्हणतायत की नामाचिया सहस्रवरी, नामाचिया सहस्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू जाहलो. या सहस्रनामांच्या रूपाने मी नावाहून, होड्या होऊन या संसार सागरातून तारून नेणारा मी तारू झालेलो आहे. त्यामुळे साधना सोपी आहे. प्रतिबंध अनेक आहेत का? आहेत. जे प्रतिबंध आपल्याला निर्गुण ब्रह्मोपासनेमध्ये आहेत तेच प्रतिबंध इथे आहेत, पण त्याच प्रतिबंधांचा साधनेमध्ये उपयोग केलेला आहे. कर्माचा प्रतिबंध आहे का? आहे. पण म्हणून तेच कर्म टाकायचं नाही, ईश्वराला समर्पित करायचं. जो दोष आहे तोच गुणामध्ये परिवर्तित केला आणि मग भगवंताची कृपा सहज होते. सोपं सांगतो, एक वृत्तांत देतो, फार सुंदर आहे. ईश कृपा झाली, गुरुकृपा झाली की दोष सुद्धा गुणामध्ये कसा परिवर्तित होतो. एक मनुष्य होता, अत्यंत कंजूस, अत्यंत कंजूस, दमडा जाय पण चमडा न जाय, मरेल पण पैसा सुटणार नाही. पण एकच चांगला गुण त्याच्याकडे होता, त्याची आपल्या गुरूंवरती अत्यंत श्रद्धा होती. तो गुरूंकडे गेला एके दिवशी. गुरु म्हणाले, अरे आता कधीपर्यंत असं करणार? पूजा वगैरे करत जा. ते म्हणाल, पूजा करायची म्हणजे किती खर्च आला हो. म्हटलं, खरं कुठे पूजा करायची आहे तुला? कल्पनेने कर. म्हणजे काय? ते म्हणाले, अरे कल्पना करायची आहे, बाकी काही करायचं नाही तुला, मानसी पूजा करायची आहे. पण खर्च काही नाही, नुसती कल्पना कर, मी देवासमोर बसलेलो आहे, मग त्याच्यासमोर उद्बत अरे मनाने लावायची आहे. त्याचा खर्च होतोय का? नाही. ते मग कुठेतरी त्याला पटलं. मग रोज तो मानसी पूजा करू लागला. सगळे उपचार करायचे, देवाला नैवेद्य बनवायचा, तो पण मानसी नैवेद्य. एकदा त्याला वाटलं काय करावं, आपण खीर बनवावी. आता खीर बनवावी म्हणून त्याने ते दूध हटवत ठेवलं. साखर घालायची वेळ आली, त्यावेळेला
1 वाटी साखर घातली. दुसरी वाटी घालणार, मनाने चालू आहे हे सगळं. दुसरी वाटी घालणार तेवढ्यात हात अडकला. का? खर्च होतोय म्हणून. तिकडे परमात्मा प्रकट झाले आणि त्याचा हात उलटा करत म्हणाले, अरे मनाने इथे तरी सोड. पण इथे गुरुकृपा व्हावी लागते. पण झालं काय, त्याचा जो कंजूषपणा, हा जो एक दोष होता, तोच गुणामध्ये परिवर्तित झाला. आम्हाला कर्माचं बंधन आहे की नाही? आहे. पण म्हणून कर्मानेच कर्माच्या बंधनातनं कसं बाहेर पडता येतं? जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बांधू न पवे. जया बुद्धियुक्ता, अशा बुद्धीने युक्त, म्हणून तो कर्मयोग आला. म्हणजे साधनाचे प्रतिबंध आहेत, पण त्यालाच आपण ते दूर करण्यासाठी वापरू शकतो का? हो. सगुण ब्रह्मोपासनेमध्ये ते होत आहे. आणि साधनाची सुलभता आहे का? आहेच. तुका म्हणे साधन पै सोपे, सुलभ आहे साधन, काही त्याला कठीण नाही. माऊलींतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, किती कठीण आहे? अजिबात कठीण नाही. म्हणून ज्यांनी सर्व कर्मांना मला अर्पण करून जे अनन्य भावाने माझं ध्यान करतात, माझी उपासना करतात, याच्यातलाच 6वा जो श्लोक आहे, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. जे अनन्य भावाने माझी उपासना करतात, माझं ध्यान करतात, तेषां, त्यांच्यासाठी. आता लक्षात, आपण हे सगळं विरून आलो, तर तेषां कशात? केशाम, जे हे सगळे कठीण मार्ग सोडून अनन्य भावाने माझी विश्वरूपाने उपासना करतात, पूजा करतात, सर्व कर्म मला समर्पित करतात. कारण 11व्या अध्यायाच्या शेवटी मत्कर्म कृन मत परमः मद्भक्त संगवर्जितः म्हटलं. मत्कर्मकृत, मत्परमः आणि मद्भक्त संगवर्जितः इथे म्हणत असताना जो विषय सांगितलेला आहे त्या संबंधाने आचार्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे. प्रत्यक्षात ते अन्यत्र आलेलं आहे, अन्य श्लोकाच्या खालती आलेलं आहे. पण आचार्य तिथे म्हणतात, भवती कश्चित् रागी स्त्रीचित्तः न स्त्रियमात्मत्वेन गृह्णाति किं तर्हि राजानं महादेवं वा अयं तु मच्चित्तः मत्परः. एखादा पुरुष स्त्री लंपट आहे, आपल्या बायकोवरती त्याचं अत्यंत प्रेम आहे, किती, तिला डोळ्यासमोरून बाजूला होऊ देत नाही, एवढा तो. पण राजाने बोलावल्यावरती जातो की नाही? म्हणजे त्याचं चित्त त्या आपल्या पत्नीवरती, आपल्या बायकोवरती आसक्त जरी असलं तरी देखील त्याच्यासाठी परत्व, श्रेष्ठत्व कोणाच्या ठिकाणी आहे? राजानं महादेवं वा. तसं पण हा माझा भक्त कसा आहे? मच्चित्तः मत्परः. त्याचं चित्त माझ्या ठिकाणी आहे. एवढंच नव्हे, तू मलाच परत्वेनं जाणतो, अनन्यत्वाने जाणतो. न अन्यम आलंबनम, दुसरं कोणतंही माझ्यासाठी आलंबन नाही, दुसरा कोणताही माझ्यासाठी आधार नाही. माझ्यावरती संकट आलं असता मी पहिला धावा करेन, तो भगवंताचा असेल, अन्य कोणाचा नसेल. हा अनन्य भक्त आहे. आधी मी माझं सामर्थ्य वापरेन का? नाही, कारण माझ्या सामर्थ्याचं वैफल्य मला जाणलेलंच आहे. मला संकट ते दूर करता येत नाहीये. मग माझे नातेवाईक, माझे मित्र, माझा पैसा, माझं धन, माझं संपत्ती, या कोणत्या कोणावरतीही विसंबून न राहता जो साक्षात लगेच परमात्म्याचा धावा करतो, तो अनन्य. असे जे अनन्य भक्त आहेत, जे माझ्या ठिकाणी चित्त एक करतात, तेषां, त्यांचा या संसार सागरातून मी उद्धार करणारा होतो. पण ते कोण आहेत? ते माझे सगुण रूपाची उपासना करणारे आहेत. आणि भगवंत इथे प्रतिज्ञा करतात, तेषाम अहम समुद्धरता भवामी. अन्यत्र भगवंत म्हणतात, तेषामेवानुकंपार्थम
अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थम ज्ञानदीपेन भासता. भगवंत प्रतिज्ञा करतात, त्यांना मी ज्ञान देतो. जैसा दीपे दीव लाविला, तैसा परिश्रंगू तो झाला, तैत न मोडिता केला आपण पे पार्थ. ह्या हृदयींचे ते हृदयी घातले, हृदय एक झाले, ह्या हृदयींचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. हे भगवंतांनी जे केलं, भगवंतांचा तो भक्त होता, परंतु भगवंत स्वतः, त्या ज्ञान होण्याची जबाबदारी भगवंत स्वतः घेता. पण तेषां जे अनन्य चित्त आहेत, म्हणूनच दैवयोगाने म्हणा, काल आपल्याला जे चिंतन झालं, अनन्य चेता सततम योमां स्मरती नित्यशः तेषां सुलभ पार्थ. त्यांच्यासाठी मी सुलभ आहे, भगवंत म्हणतात. तेच इथे सांगितलं, तेषाम हम समुद्धरता भवामी. कसं ओव्यांमध्ये माऊलीने चिंतन केलं, अरे त्या चतुष्पाद प्राण्यांचा देखील भगवंत उद्धार करून गेले, मग आपल्या मनुष्यांचा करणार नाहीत का? आपलं करणार नाही, करतील. पण त्याच्यातला जो अधिकारी आहे, कारण काय आहे, आपण पुन्हा मागे पहिल्या अगदी सुरुवातीला जाऊ. श्लोकामध्ये जे विभाग केले, साधना सांगितली, मय्या आवेशित चेतसाम. सोप आहे, भगवंतांच्या ठिकाणी आपलं चित्त एक होतं, पण अनन्यतेने होतं का? नाही. निरंतरतेने होतं का? नाही. जसं तेषाम या पदाने अपेक्षित आहे त्यांच्याप्रमाणे होतं का? नाही. मग ते झालं की काय होईल? भगवंत शीघ्र आपला उद्धार करणारा होईल. ते होतात. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. भगवंतांनी प्रतिज्ञा केली आहे, ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भगवंतांना भाग पडणं हे आता आपलं कर्तव्य उरलं आहे. त्या कर्तव्याला आपण नक्कीच पात्र होऊ ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या बुद्धीला जसं पटलं, जसं कळलं, त्याप्रमाणे या श्लोकाच्या सापेक्षतेने श्लोकावरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. यामध्ये जे काही उत्तम आहे ते गुरुपरंपरेचं आहे, आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल, काही दोष राहिला असेल, तर तो माझ्या बुद्धीचा आहे. हे जाणून तुम्ही सुजाण श्रोत्यांनी मोठ्या अंतःकरणाने मला क्षमा करावी आणि झालेली सेवा स्वीकारावी. भगवंताच्या चरणी हीच पुन्हा प्रार्थना करतो की आम्हाला त्यासाठी पात्र बनवावं, आणि वाणीला विराम देतो. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय. सद्गुरु गुंडा महाराज की जय.